गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉगचे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे, माझा नाश्ता चालू आहे. फ्रुट्स. झुंबाच्या क्लासवरनं आली आणि आज मला काम काय आहे ते तुम्हाला दाखवते. त्याआधी बघून घ्या जेवण काय बनवलं ते. तर मी बनवलेलं आहे टोमॅटोचं सार आणि वाजलेत किती तुम्हाला दाखवते. 9:30 वाजून गेलेत. कारण मला काहीतरी करायचं सांगते. हे याच्यामध्ये मी भात ठेवलाय. बापरे गरम आहे हे बघा. सो माझा भात आता झालाय, अजून भाजी बनवायची आहे. तर आजचं आहे मला साबुदाण्याच्या चकल्या करायच्यात. हे रात्री मी साबुदाणे भिजत घातलेले. 1 किलो साबुदाणा आहे. 1 किलो साबुदाण्याला मी ना, इथे ही बटाटी आहे. ही मी 1 किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, उकळून ठेवले आहेत. आणि आता मला ही चवळीची भाजी बनवायची आहे. आत्ताच आणली आहे पप्पानी. जेवण भरून घेते. लसूण साफ करून ठेवला आहे चवळीच्या भाजीला. खोबरं आणि ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि जिरं. हे मी साबुदाण्याची चकली आहे, साबुदाणा आणि बटाट्याची. त्याच्यामध्ये मी असं टाकणार आहे. आता नाही म्हणताना 20 मिरच्या घेतलेल्या ह्या तिखट आणि थोडंसं जिरं. तर आधी पहिले मी जेवण आटवून घेते. भाजी पण इथे बघा एका साईडला साफ केली आहे, म्हणजे धुतली आहे. आणि आता भाजी बनवून घेते आणि नंतर मग चकल्या करायला घेईन, ते तुम्हाला भेटते. चला कामावर. तर आता मी चवळीची भाजी बनवते, मला दाखवते. तेल गरम करत ठेवलं इथे आणि एक कांदा, 6 मिरच्या घेतल्यात. मी चांगलं पटकन फ्राय करून घ्यायचे. त्यानिमित्ताने तुम्हाला पण एक रेसिपी दिसेल. त्याच्याबरोबरच फुटलेला लसूण, 8 पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या. चांगला कांदा ना परतून घेतला. हे मी ओलं खोबरं घेतले शेवटला घालायला. एका साईडला आता भाजी धुतलेली आहे, मी कापून घेते कांदा शिजेपर्यंत. कोण कोण ना भाज्या आहेत ना कापून धुतात, त्याचं सगळं जीवनसत्व घालवतात वेड्यासारखं. एकी तसं नाही केलं पाहिजे. पहिले धुवायची आणि मग कापायची भाजी. पालेभाजी कोणती पण पहिले धुवून घ्यायचे आणि मग कापायचे. कापून झाल्यावर मग त्याचं धुतल्यावर त्याचं सगळं जीवनसत्व निघून जातं पाण्यात. मग आपल्याला काय भेटतं त्याच्यातनं. चांगली बारीक कापली ना चवळी, मुळा. मेथीच्या भाजीमध्ये कांदा टाकत नाही, तुम्ही बघितलातच. मेथीची भाजी मी रेसिपी टाकलेली होती मेथीच्या भाजीची. एखाद्याला माझी भाजी कापून झाली आहे आणि हळद ऍड करते याच्यात. आणि मीठ, कारण ऑलरेडी आपण मिरची टाकली आहे. मसाला टाकू शकता पण गरज नाही आहे, मिरचीवरच करणार आहे. मीठ आहे ना आधीच टाकून घ्यायचं, म्हणजे भाजीला पण चांगलं मुरतं. हे बघा मस्त बारीक कापून घेतले. मी दांड्या सहित घेतले.
कवळे होते दांडे म्हणून. एका साईडला मी बटाटी सोलली आहे. आता भाजी झाली का मी बटाटा किसून घेणार आहे. आता मी वाफेवर ठेवताना ना एका साईडला बटाटा किसताना तुम्हाला दाखवते. छान मिक्स करून घेतली ना हे बघा. याला आता चांगली वाफ देऊ, बारीक गॅस करून शिजेल पर्यंत मी हे आटवून घेते. म्हणजे हात बघा मी धुवून घेते हात. तर माझे बटाटे बघा सोलून झाले. आता मी किसायला घेईन. आणि बटाटे सोलेपर्यंत ना भाजी बघा वाफ पण आली मस्त भाजी. अजून एकदा पुन्हा वाफेवर ठेवते आणि शेवटला खोबरं ॲड करणार आहे. पुन्हा एकदा वाफ येते आणि मग एका साईडला हे बघा किसायची का माहिती आहे? कारण चकली मग चुकते म्हणून किसून घ्यायची. बटाट्याचा एक मिनिट कॅमेरा मला इथे तिथे फिरवायला लागतोय. भाजीला मी ठेवलंय बारीक गॅसवर. लवकर उठली म्हणून हे सगळं झालं. थोडेसेच करते. पहिले आधी जेवण आटवून घेतलं. चांगली वाफ आली आहे मस्तपैकी. आता मी मोठा गॅस केलाय आणि वरून ओलं खोबरं सगळं असं ऍड कर. भाजी आता आपली डन झाली आहे. टोमॅटोचं सार, भात, भाकरी. आता हे सगळं झाल्यावरती कर. तर बघा झालंय टोमॅटोचं सार पण, भात. आणि हे आता पूर्ण किसून घेते. आणि मग हे किसून झाल्यावर आहे ना मी याच्यामध्ये ही हिरवी मिरची आणि पेस्ट हे टाकणार आहे. आणि मग चकल्या करायला घेईन ते तुम्हाला दाखवते. तर बघा असं मिक्स केलं आहे आणि मी आता घेऊन चालली आहे. अर्चनाच्या इथे. अर्चना पण मला मदत करेल. चला. काय घे चिमटा तुझा आहे ना. राखी चिमटे दे ग. चिमटे दे ना चिमटे.
बघ फोल्ड करून टाकतेस मग नंतर कमी पडला तर सिंगल टाक मी बोलते अर्चना, मग परत डबलचं काम होईल. हा बाई तुझं अर्धा किलो होतं, माझे 1 नाही 2.5. 1 किलो साबूत, 2 किलो बटाटी. किती मोठा कागद आहे बघ. सिंगल करू का? मी बोलते सिंगल कर म्हणजे झंझट नको, मग परत उरली साईड तर काय नाही, दुसरं काय कोणाचं काय टाकता येईल. हा असं टाक. हा दे. हा अशा प्रकारे प्लास्टिक घातलंय आणि माझी मैत्रीण जी नेहमीच माझ्याच कामाला मदतीला असते, स्वतःचं काम सोडून स्वतःची भांडी राहिली आहेत. पण मला आता हे एकदा दे, बाकीचं मी करते. मग तू भांडी घासून ये तिथपर्यंत मी पाडेन. मीठ पाडलं. मीठ बरोबर आहे का बघ. मला तरी आमचं काय तुला खायचं तिखट पाहिजे होतं अजून. नाही मीठ कमी वाटते ग, बघ ना. चाकून बघ ना. बरोबर आहे. बरं आहे कसं अजून पाहिजे ना. तुला पाहिजे असेल तर टाकू. तुम्हाला बरोबर आहे. मला बरं आहे, मला कमीच लागतं. येते का. हा आली नशीब. मला वाटलं तुटते की काय. नाही तुटली रे भाई, तुझ्यासारखे काल सफेद सफेद झाले. बटाटा जास्त टाकला ना. हा चिकटपणा होत आहे. चल मला वाटलं तुटते की काय. बटाटा कमी पडला तर तुटतंय ग. असं मधून चालू करायला पाहिजे होतं. मधूनच घालायचं म्हणजे साईडला घेतो. तसं पण काही चारी बाजून बसायची जागा होती. तुझ्या कालच्या सुकत लावल्या का. टाकणार पत्र्यावर ठेवणार. टाक उलट बोट लावून नाही तोडलं तरी तुटेल ती. गच्च बसते का. नाही ना. बस बाबा एवढ्याच. नाही जास्त. एवढ्याच. येते येते. तुझा आता भांडी घास, तिथपर्यंत मी करते. मग भांडी घासून ये तू. तिथपर्यंत होतील. मग दे चल आता जा. अर्ध्या तासात झालं. हो व्हेरी गुड व्हेरी गुड. चल चल दे आता. माझ्या शेप नाहीये. आता कसं काय सांग मला, लोकांना माहिती आहे. सांग मला वरते तर तोंड कशी बघू. छान आहे बघा माझ्यात नो एक पण चकलीचा शेप नाहीये. ते बटाटा आहे ना, तो मे बी हे नसेल केला.
बघा चिकट झालं कुठलं नाही पाहिजे का ते असं मध्ये वाळणार त्यात चना पेस्ट टाकते म्हणजे मग सुकणार लवकर मध्ये हा चणीदारा घालून टाकू यार घासून जा तू भांडी घासून ये मला खरंच मदत आहे गरज आहे मला तुझी गरज आहे माझ्या भांड्याला जाणू तुला जेवण बनवायचंय ना पोरे येतील मग परत जेवण चपाती काय आहे असं फिरवायचं चकली पाडताना असं अशा फिरवायचं तुम्ही एकाच ठिकाणी घातलं वरचं फक्त विमल आता कसं शिस्तीच्या चकल्या बघा अर्चनाच्या आणि माझ्या बेशिस्तीच्या चकल्या अशा प्रकारे मला कोणीच ऑर्डर देऊ नका भात कोणी ऑर्डर हे काय फेल तर गेल्याच असतील तळून खाणारच आहे पुन्हा ते वाळ्या मोडून करते असं का काय वाटतं काय झालं बरोबर माझ्या साचं बरोबर नाही माझ्या चकल्या बरोबर साच्यावर फाटलं बघा नाही मी अशी उभं धरते म्हणून का करायचं नाही तेव्हा ते दिसलं पण पाहिजे ना आपल्याला पाडतोय आपण तेव्हा ते दिसायला नव्हतं अर्चना डोंगरावर जायचं डोंगरावर जायचं आपल्याला खाली घ्यायचं जमिनीवर डोंगरावर आहे डोंगरावर मी हे टाकू का म्हणू का बघ ना काय करू असं साचे फिरवायचं वाढताना बी फिरते आणि तात्या पण फिरते राखे बघ तुमच्या साच्याच्या माझ्या चकल्या आता माझ्या साच्या आपल्या चकल्या झाल्या नाही गाईज आमच्या चकल्या झाल्या आहेत माझ्या हे बघा पूर्ण फळा भरलाय अनुने पाडून दिल्या मला ना आणि आता हे टप घासते मी नाहीतर अर्चना माझ्या नावाने बोंबलेले नानी टिकली व्हायची आम्हा झाली आम्हा आणि गाईज आली आहे घरी जाम ऊन होतं आणि मी आता ताक पिते ताक आणि आताशी 12 वाजले 12च वाजले ना मग ते किती वाजले सांगते बघा 12 वाजले म्हणून 12 वाजले मला माहिती होतं माझं सगळं काम रेडी आहे तर फक्त भांडी घासायची ते पण जेवून झालं की भांडी घासणार आहे पर्यंत जरा ताक पिऊन घेते आणि गाईज आता उठली आहे दुपारी जेवली आणि झोपलेली कारण सकाळी उठायला लागतं झुंबाचे क्लास असतात सो त्यामुळे आणि दुपारी काय पण करून कंपल्सरी थोडा वेळ अर्धा 1-2 तास झोपायला लागतात मला आता मी बघते माझी चकल्या पलटी केल्यात का कोणी आणि मग आता भांडी झाली आहे दुपारची भांडी घासून झाली आता बघते परी थांब ना जरा तर शिफ्ट केलं या लोकांनी इथे एका साईडला आणि पलटी मारल्यात तुम्हाला दाखवते हे बघा ह्या ना हा ओला भाग आहे ओला भाग बघितला इथे अशी होती
मला वाटतं अर्चनानं आता राखीने पलटी मारून ठेवल्या आहेत आणि जागा पण बदलली आहे, कारण जागा तिथे होती त्या साईडला आणि इथे आता ऊन आहे तर अशा पलटी मारून ठेवल्यात. थँक्यू अर्चना आणि राखी जे की झोपलेत. अर्चना पण झोपले इथे आणि आता इथे ऊन आता काय 5 वाजेपर्यंत असेल, तिथपर्यंत काय बघायला नको. तर माझं अर्ध काम झालंय, कारण झोपलेली मी झोपायचं. मला त्यांनी सांगितलं की जा तू झोप आरामात, आम्ही पलटी मारू ते. त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. तरी पण आपण आपलं आहे ना, मग आपली जबाबदारी पाहिजे. आली आता मी झोपून उठल्यावर आहे ना, भांडी घासली आणि मग आता बघायला गेली. वाजलेत 3:45. 5 वाजेपर्यंत ऊन असतं, तिथपर्यंत ठेवेन तिथे. तसं कसं आहे ना, आपण कसं वागतो, कसं राहतो शेजाऱ्यांशी, आणि आपण त्यांच्याबरोबर बोलणं चालणं, आणि आपण किती त्यांच्या म्हणजे घरातला कार्यक्रम बोला, कशामध्ये बोला, आपण किती सहभागी असतो हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला जेव्हा कधी गरज पडते तेव्हा ते लोक उभे असतात. त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा नेहमी कायमची उभी असते. मला कधी पण अर्चनाचं आता घरचं म्हणजे माझ्या घरी हक्कासारखं येणं जाणं असतं, असं असतं. त्यामुळे बघा मी फक्त बोलली का मला साबुदाणा चकली करायची. बेबीची आई नव्हती, ती बाहेर गेले हॉस्पिटलला, नाहीतर ती पण आज मला मदत करायला लागली असती. असं आहे. त्यामुळे प्रत्येकाने शेजारच्यांना धरून चाला, कोणाशी वाकडीपणा घेऊ नका. कधी ना कधी आपण त्यांना उपयोगी पडतो आणि ते आपल्याला उपयोगी पडतात, हे महत्त्वाचं आहे. ओके ना. सो मी थोड्या वेळाने आता चकल्या काढायला जाईन. 5 वाजता ऊन आता असतंच खूप वेळ, त्यामुळे 5च्या नंतर जर ऊन गेलं तर मग काढेन. आणि मग सुकल्यानंतर एखाद दिवशी कधीतरी व्हिडिओ करेन. तेव्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन की चकल्या कशा झाल्या, असं आहे. सो येस, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? अगदी दिवसभराचं अर्ध्या दिवसाचं जे रुटीन होतं कामाचं, आणि आज काय बनवलेलं साबुदाणा चकली, हे तुमच्याबरोबर मी शेअर केलं. तर येस, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.